आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला अजय फॉलो करायला गोरडे. विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला चौथ्या मॅचला सुरुवात सबस्क्राईब होते. करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर खांबरोली संघाचा 12वा खेळाडू जागमाता रावले संघाचा सुद्धा 12वा खेळाडू धपाधप दे. हा धपाधप नाव दे. क्या काय गेलता का तू? जागमाते रावलेकडून पहिला गोलंदाज येतो विपुल. स्ट्राइक करेल तो अंकित. नो स्ट्राइकला आहे अक्षय. एक मॅच जेव जाव जे काय नाही. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव.
तिसरा चेंडू हा सुद्धा निर्धाव. पहिलाच चेंडू त्यांनी अवांतर फेकला होता विपुल यांनी, पण तीनच चेंडू त्यांनी निर्धाव फेकले आहेत. वाईट चेंडू. हट.
4. 2 षटकानंतर खांबरोली संघाची धावसंख्या होते ती 4. तिसरा गोलंदाज येतो तो साई. स्पोर्ट्स वेलकम बॅक. पुन्हा एकदा alla तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आफ्टर लंच सध्या मॅच चालू आहे. एका बाजूला खामलेवली आणि विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच जागमाता रावळे बी, आणि या दोन्ही संघांमधला अत्यंत महत्त्वाचा मॅच, आजच्या दिवसातला चौथा मॅच, जिथे खामलोली संघ एक लांबचा प्रवास करून जरूर इथे आला, परंतु जागमाता रावळे या संघाने त्यांना खऱ्या अर्थानं आतापर्यंत बांधून ठेवले. ही क्वालिटी राहिलेली आहे त्यांची. सध्या जागमाता रावळे म्हटलं की निश्चित स्वरूपात निहिल केणी हेही नाव चर्चेतलं राहतं. प्राण भोईराज इन ॲक्शन आहेत, हरेश्वर केणी आज इन ॲक्शनमध्ये आहेत. लेजेंडरी नावं. रावळे म्हटलं की जागमाता रावळे या संघाला ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठं केलं, पुढे नेलं, ती दोन नावं इन ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. यज्ञेश भोई रेडिट्स आणि त्याचे यज्ञेश स्वतः खूप कमी वयामध्ये ज्यांनी या सोशल मीडियाला आपलं यज्ञेश एडिट्स म्हणून आपल्या पालघरमधले खेळाडू
ज्यांनी खऱ्या अर्थानं व्हायरल केले. खूप चांगल्या रील, खूप चांगले क्षण कैद करतात. मग नेहिल किणी असतील, साहिल चापके असतील, वीरेंद्र बाबरे असतील, अनेक मोठे मोठे खेळाडू आहेत ज्यांना ते खऱ्या अर्थानं ग्राउंडवर स्वतः जातात, तिथे कॅच करतात. आणि तेच यज्ञेश भोईर आज आमच्या साथीने आहेत. येणाऱ्या काळात आजपासून त्यांनी एक नवी सुरुवात केली. आज सोशल मीडियाचा काळ आहे आणि ते खऱ्या अर्थानं आज यूट्यूबला लॉगिंग करतात. येणाऱ्या काळात त्यांचा तो सुवर्ण काळ राहील आणि यज्ञेश तुम्हाला त्यासाठी भरपूर शुभेच्छा आहेत. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर चौथ्या षटकाला जिथे सुरुवात झाली आणि हार्दिक आलेत, हार्दिक घरत, यही एक मोठं नाव राहिलंय जागमाता रावळेसाठी. स्कोर कार्डला धावसंख्या फक्त आणि फक्त 10 रन. खामलोली संघाची एका बाजूला होळसाण चालू आहे विकेटची, तू चल मे आया ही स्थिती चालू असताना कुठलाही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खूप वेळ थांबायला तयार नाही. मंद मंद पावसांच्या सरी आणि त्यामध्ये आतमध्ये चाललेला खेळ अर्थात रबर बॉल क्रिकेटचं हे घमासान, जिथे दोन संघ एकमेकांच्या समोर असताना जागमाता रावळे बी संघ प्रथमतः टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर अतिशय सुंदर पद्धतीने ज्यांनी तो खेळ दाखवला, गोलंदाज तयार. याही वेळेला खूप चांगला चेंडू हार्दिकचा, जिथे डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. 40+ दिग्गज क्रिकेटपटू आहेत. हरेश वर्किणी आज त्यांचेच चिरंजीव नेहिल किणी, पालघरचा एक दिग्गज सितारा आज वरळी येथे ताई पॅकर्स या संघामधनं खेळतोय. आणि आज त्यांचे वडील, खऱ्या अर्थानं त्यांना सार्थ अभिमान असेल की ज्या मुलाला जन्म देऊन आज खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून का होईना ज्यानं गावाचं आणि गावासहित माझं हे दोन्ही नावं रोशन केली आणि खऱ्या अर्थाने तेच नेहिल. काय गोलंदाजी केली जागमाता रावळे संघासाठी. सध्या आपण पाहतायत स्कोर कार्डला धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 10. आजच्या दिवसातील सर्वाधिक कमी स्कोर 10 रन, 11 रनचं टार्गेट. नेक्स्ट मॅच आई जीवदानी विरार 40+ आणि विपक्षात सुभाषनगर म्हणजेच यजमान संघ, कमिटी संघ हा आपल्याला बघायला मिळेल. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला इथे सुरुवात होईल, जिथे एका बाजूला नयन आणि एका बाजूला हार्दिक. हे दोन खेळाडू 11 रनचं टार्गेट आहे आणि या 11 रनच्या टार्गेटमध्ये दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना एका बाजूला नयन असतील आणि एका बाजूला त्यांच्या साथीने हार्दिक घरत. हे दोन्ही नावं मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा कुठल्या पद्धतीनं खामलोली संघ थांबवण्याचा प्रयत्न करेल
आई जीवदानी विरार 40+ आणि विपक्षात संघ सुभाष नगर. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की प्लीज आपण टॉससाठी या. तो पहिल्या राऊंडचा अगदी शेवटचा मॅच असेल. तदनंतर सेकंड राऊंडचे लॉट्स असतील, हेही लक्षात घ्यायचं आहे, कारण आज 10 संघ आपण आमंत्रित गटात खेळतोय. पहिलाच बॉल आपण पाहतायत वेगानं हाताळला होता, स्पीड जास्त होता ज्यामध्ये. आता इथे खऱ्या अर्थानं काही गरज नव्हती. 11 रनचं टार्गेट. पहिला बॉल जरी डॉट असता हरकत नसती, परंतु इथून दोघांमधलं कॉन्टॅक्ट, दोघांमधला संपर्क व्यवस्थित झाला नाही. आणि जिथे आपण पाहतात आता हार्दिक घरत ज्यानं स्ट्रायकिंग एंडला स्वतः आला आणि तदनंतर नयन पाटील हे आता बाद होत असताना बघायला मिळतात. गॉन. डिंगडॉंग सुभाष नगर हा संघ आपल्याला बघायला मिळतो. आई जीवदानी 40+ तेही आपल्याला बघायला मिळतात. एक जबरदस्त संघ. 40+चं क्रिकेट संपूर्ण त्यांनी गाजवलंय. विरार विभागातला दादा संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनिल घरत असतील आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण त्यांची एंटायर टीम. टॉस इथे होतोय. एका बाजूला डिंगडॉंग हा यजमान संघ आणि त्यांच्या विपक्षात आई जीवदानी विरार 40+ हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बंटी. हेड सिक्स कॉल अँड इट्स अ टेल. डिंगडॉंग संघाने प्रथमतः इथे टॉस जिंकलेला आहे. सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला धावसंख्या इथून सुरुवात होईल. 2 बॉलचा खेळ झाला आणि फलकावरती धावसंख्या 1. सागर भोईर आणि नरेश भंडार हे कुठे असतील त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या, जिथे सौरभ वैद्य तुमची वाट बघतात. लक्षात घ्या, गोलंदाज इथे तयार होतील. फलंदाज बंटी आणि इथे बंटीचा आपण पाहतायत प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा. तो प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय नाकामयाब झाला. जिथे आपण पाहू शकाल प्रचंड वेगासहित खामलोली संघाचे गोलंदाज गोलंदाजी करतायत. याही वेळेला मागच्या चेंडूची पुनरावृत्ती इथे देखील पुन्हा झाली. स्कोर कार्ड मध्ये किमान तुम्ही 25-30 रन जर केले असते तर या गोलंदाजीला ते पूरक होते. तुम्ही धावा थांबवू शकले असतात. आता थोडासा डाऊन द लेग. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत, अर्थात व्हाईट बॉल, आणि या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 2 धावा या धावफलकावरती. यावेळेला बंटी यांचा मनसुबा तोच होता की मोठा फटका जरूर खेळायचा आहे. तिथे क्षेत्ररक्षक बॉल शोधतील आणि तत्पूर्वी आपण पाहतात सिंगल इथे परिपूर्ण देखील होईल. धावसंख्या 1 ने आकार घेत स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 3. अगदी शेवटचा बॉल. 11 रनची गरज असताना एका बाजूला हार्दिक घरत आहेत, एका बाजूला बंटी. नयन पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. प्रचंड वेगासहित बॅटचा फ्लो आपल्याला बघायला मिळाला, परंतु तिथे गोलंदाजानं या चेंडूला थोडीशी उसळी कमी मिळाली. षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 3 रन या धावफलकावरती आहेत. आता उर्वरित चेंडू असतील तुमच्याकडे ते म्हणजेच 18 आणि 18 मध्ये रन करायचे तुम्हाला 8. गोलंदाज अक्षय आलेत. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 8 रनची गरज असताना इथे देखील आपण पाहतायत खुलवट टप्प्याचा बॉल. बॅटची इनसाइड एज. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. जो मी उल्लेख केला ना की जर खामलोली संघानं इथून 25-30 रन जर उभ्या केल्या असत्या तर खऱ्या अर्थानं धावसंख्येमध्ये मजा आली असती. आता इथे फटका बिटवीन द गॅप. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार. 4. अक्षय आलेत आणि अक्षयच्या बॉलवरती आक्रमण झालंय. इथे देखील आपण पाहतायत खूप चांगला कॅच कॅरी होत असताना बंटी आता एका चौकारानंतर बाद देखील झालेत. फलंदाज इथे बाद होतील. गॉन.
मैदानाच्या आतमध्ये एक सिनियर खेळाडू हरेश्वर केणी यांना आपण पाहतायत, जो मी उल्लेख मगाशी देखील केला, निहिल केणी यांचे पिताश्री, आणि ते दाखल झालेत. अगदी येता क्षणी त्यांच्या समोर सरप्राइझिंग बाउन्सर, खूप चांगला चेंडू. आता 40+ असल्या कारणाने तेवढं हाय कोऑर्डिनेशन आणि खऱ्या अर्थाने या सगळ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, परंतु एक चांगले खेळाडू जरूर आहेत. इथे देखील आपण पाहतात व्हाईट बॉल, बँकेत बॅलन्स कमी, त्यामध्ये खरंच आव्हान तर नाही चालणार. खामलोली संघ स्कोर कार्डवरती धावसंख्या आता 8, अवघ्या 3 रनची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरिता. सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला दिशा दिली, एक सिंगल जरूर इथे मिळताना बघायला मिळेल. या सिंगलच्या साह्याने सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. आता धावसंख्या 2 म्हणजेच स्कोर कार्डला धावसंख्या 10 परिपूर्ण होतील. अवघ्या 1 रनची गरज आहे. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्तीवरती. या दुसऱ्या षटकातला गोलंदाज तयार. ऑन साईडला फटका जरूर खेळला आणि इथे विजयाच्या झेंडा रोवला गेला, तो म्हणजेच जागमाता रावळे बी या संघानं. अभिनंदन. आणि पुढील सामन्यांमध्ये निश्चित स्वरूपात ते क्वालिफाय होतात सेकंड राऊंडला. आजच्या दिवसातला पहिल्या राऊंडचा शेवटचा मॅच डिंगडॉंग सुभाषनगर, आणि विपक्षात आपण पाहतात संघ असेल तो म्हणजेच खऱ्या अर्थानं आई जीवदानी 40+ विरार हा संघ आपल्याला बघायला मिळेल.